नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कारदीप एज्युकेशनल चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. इयत्ता 8वी विषय इतिहास, धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन. इयत्ता 8वीसाठी असणाऱ्या NMMS व MTSE ह्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 2. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचे मार्ग अनुसरणे ही कोणत्या समाजाची तत्त्वे होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्राह्मो समाज. प्रश्न क्रमांक 3. कोणती सभा विसर्जित झाल्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परमहंस सभा. प्रश्न क्रमांक 4. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही कोणत्या समाजाची तत्त्वे होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 5. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणी प्रार्थना समाजाची कार्ये पुढे चालवली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 7. वेदांकडे परत चला असे कोण म्हणाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 8. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेचे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या चळवळीमुळे शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अकाली चळवळ. प्रश्न क्रमांक 10. शीखांमध्ये धर्म सुधारण्यासाठी कोठे सिंग सभा स्थापन केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमृतसर. प्रश्न क्रमांक 11. लॉर्ड बेंटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकांनी मदत केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 12. बालविवाह, जरडकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध ह्या प्रथा बंद करण्यास कोणी कायदा आणला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड बेंटिक. प्रश्न क्रमांक 13. स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 14. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 15 विधवांच्या विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 16 कोणी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 17 मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला टिंबटिंब यांनी सुरुवात केली. त्यांनीच बंगालमध्ये मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सय्यद अहमद खान. प्रश्न क्रमांक 18 हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली कोणती संघटना स्थापन केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदू सभा. प्रश्न क्रमांक 19 1925 मध्ये नागपूर येथे राष्ट्रीय सेवक संघाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केशव बळीराम हेडगेवार. प्रश्न क्रमांक 20 रत्नागिरी येथे सर्व जातींना मुक्त प्रवेश मिळावा म्हणून कोणी पतित पावन मंदिराची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वि. दा. सावरकर. प्रश्न क्रमांक 21 1848 साली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 22 पुढीलपैकी साहित्य क्षेत्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी विज्ञान क्षेत्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी. व्ही. रमन. प्रश्न क्रमांक 24 पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 25 सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 26 शारदाश्रमची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 27 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 28 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती.
प्रश्न क्रमांक 29. 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 30. 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 31. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 32. सत्यार्थ प्रकाश हा वेदाभ्यास करणारा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 33. सार्वजनिक सत्यधर्म कोणाचे पुस्तक आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 34. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 35. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन रॉय.